दहीहंडी आणि महाराजांचा संबंध असा की शेर शिवराय शत्रूशी थेट भिडायचेच, पण शक्कल लावून शत्रूला ढेर करण्याचं कौशल्य महाराजांनी विकसित केलं. गनिमी कावा त्यासाठीच प्रसिद्ध आहे. महाराज मुळात सिसोडिया राजपूत कुळातले. उंच भरलेलं शरीर, तीक्ष्ण बुद्धी आणि राजस्थानमध्ये त्या मानाने सह्याद्रीसारखे उंच डोंगर खोऱ्या नाहीच. जेव्हा सिसोडिया राजपूत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आले तेव्हा त्यांनी उंच डोंगर, निसरड्या दऱ्याखोऱ्या अनुभवल्या. शत्रूंना वठणीवर आणण्यासाठी, त्यांना टॅकल करण्यासाठी या कला विकसित झाल्या. जेव्हा शत्रूंचे हल्ले आणि वर्चस्व होऊ लागलं तेव्हा कमी सैन्यातही महाराजांनी त्यांना पाणी पाजलं. कसं? ऐका. शत्रू दिवसा हल्ला करायचे, रात्री झोपायचे, त्यामुळे सगळीकडे शांतता. आणि महाराज याच शांततेचा फायदा घेत त्यांच्या मावळ्यांसोबत थर लावून किल्ल्यांच्या भिंती सर करायचे. द्वारपालाला भनक न लागता हा हल्ला अचूक असायचा. शिवाय गनिमी कावा आहेच. मराठे आले हे करत शत्रूची झोप उडायची. सांगायचा मुद्दा हा की अशी तंत्र महाराजांनीही वापरली. तुम्हाला माहित होती का ही गोष्ट? लाईक करा आणि आत्ताच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरही करा.